सुप्रभात मुलांनो, आपण पाहत आहोत 5वी स्कॉलरशिप मधील मराठी भाग. उघडा पुस्तक. आजचा अतिशय सोपा भाग, प्रकरण 3, कविता व कवितेवर आधारित प्रश्न. बघा, लक्षात ठेवण्याजोगी काही गोष्टी आहेत. प्रथम कविता काळजीपूर्वक वाचा व तिचा अर्थ समजून घ्या. अर्थ केव्हा समजल? जेव्हा तुम्ही शब्दसाठा वाढवताल. शब्दसाठा कसा वाढल? तर जेवढं तुम्ही अवांतर वाचन कराल. आता अवांतर वाचन म्हणजेच काय? छोटी छोटी गोष्टीचे पुस्तकं, वर्तमानपत्रामधील काही शब्दांचे कोडे, असे वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही वाचन करताल. त्यावेळेसच तुम्हाला शब्दसाठा वाढेल आणि शब्दसाठा वाढला की मग अर्थही वाक्यांचा समजू शकेल. कवितेतील विशेष शब्दांकडे बारकाईने लक्ष द्या. कवितेवर किमान 3 प्रश्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्नाचे सर्व पर्याय पारखून घ्या. उत्तरे लिहिताना संभ्रम निर्माण झाल्यास कवितेतील संबंधित भाग पुन्हा वाचा. म्हणजे एकदाच वाचून उत्तरं लिहायची बरं का मुलांनो. वेळ कमी असतो, सारखं सारखं वाचायचं नाही. आणि जर कळालंच नाही तर पुन्हा वाचायचं. पर्यायी उत्तरातील पहिलेच उत्तर बरोबर वाटले तरी घाई करू नका. सर्व पर्याय बारकाईने वाचा. खात्री करूनच योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. तुम्हाला ह्या बाबी लक्षात आल्या ना मुलांनो? पाहूया आता कवितेवर आधारित प्रश्न आणि कविता सुद्धा. बघा, कविता व त्यावर आधारित प्रश्न. पुढील कविता वाचून त्याखालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधा व योग्य उत्तरांच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. हा फार महत्त्वाचा आहे बरं का भाग मुलांनो. रंगवणं हे तुम्हाला यायलाच पाहिजे. चला पुढं. नमुना कविता. कविता. आता इथं उभी रेष आहे, ह्याचा अर्थ काय आहे? कवितेच्या ओळी इकडून सुरू आहेत आणि ह्या संपल्यानंतर मग ह्या वाचायच्या. बघा बरं काय आहेत कवितेच्या ओळी. फार आणि फार सोप्या आहेत. काया काया शेतामंदी, काया काया शेतामंदी, घाम जिरव जिरव, तवा उगल उगल, काया मधून हिरव, येता पिकाले बहर, शेता शेतात हिरवय, कस पिकल रे सोन, हिरव्या मधून पिवय. अशी धरत्रीची माया, अरे तिले नाही सीमा, दुनियाचे सर्वे पोट, तिच्या मधी झाले जमा. शेतामधी भाऊराया, आला पीक गोंजारत, हात जोडीसन केला, धरित्रीला दंडवत. अशी भाग्यवंत माया, भाऊरायाची जमीन, वाडवडिलांचं देवा, राखी ठेव रे वतन. खूप छान अशी कविता आहे. आता आपण प्रश्न बघूया. काय आहे पहिला प्रश्न? भाऊरायाने कोणाला वंदन केले? कुणाला वंदन केलं भाऊरायानं? हे बघा, भाऊरायाची जमीन. आलं का लक्षात? मग आता भाऊराया वंदन करतोय कुणाला? दुनियेला वंदन करतोय का? दुनियेला तर शब्द कुठंच नाही. वडिलांना? वडिलांचाही नाही. धरतीला? हे बघा इथंच आहे. धरित्रीला दंडवत म्हणजेच काय? वंदन. म्हणून ह्याचं उत्तर, पहिल्याच उत्तर पर्याय 3. त्याच्यानंतर आता हे पर्याय 3ला टिक करायचं इथं. दुसरा प्रश्न काय दिलाय? सोन्याची उपमा कोणाला दिली आहे? पर्याय बघूया. धरतीला? धरतीला सोन्याची उपमा नाही. धनसंपत्तीला? नाही. निसर्गाला? नाही. तर काय? धान्याला. आलं का लक्षात? कसं पिकलं रे सोनं. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर किती? 4.
त्याच्यानंतर पुढचा प्रश्न शेवटचा काय दिलाय? घाम जिरवणे म्हणजे डॅश डॅश. पाणी पाजणे शक्यच नाही. पाणी अडवणे नाही. कष्ट करणे एकदम बरोबर आहे. घाम जिरवणे म्हणजे काय? कष्ट करणे. घाम जिरवणे म्हणजे घाम पुसणे थोडीच होईल. करेक्ट. आता तुमचे 3 पर्याय आले ना मुलांनो. आता ह्यानंतर मग तुम्ही काय करायचं? मग टिक करायचं. नाहीतर काय होतंय, एखादा पर्याय आला आणि त्याचं टिक करत बसलात तुम्ही, असं रंगवत बसलात की तुमचे विचार तेवढे ह्या कवितेचे जे विचार तुमच्या मनामध्ये चालू असतात त्या विचारातून तुम्ही बाहेर जातात. म्हणून पहिल्यांदा सर्व उत्तराला टिक करा आणि टिक केल्यानंतर मग पुन्हा रंगवा. कळालं मुलांनो? चला पाहूया कवितेच्या पुढच्या ओळी. 3 प्रश्नांसाठी आपल्याला फक्त 3 मिनिट वेळ घ्यायचा असतो बरं का मुलांनो. चला आता पाहूया सरावासाठीची कविता 1. काय दिले? दूध भाकरी मजेत खातो, भूभू करुनी पहारा देत करतो, खुशाल झोपा आम्हास सांगतो, शेताचीही राखण करतो. हे बघा, कवितेच्या ओळी वाचलं कीच तुम्हाला लक्षात येते की ही कविता कशावर आधारित आहे? कुत्र्यावर. बरोबर आहे. हे सगळं समजून घ्यायचंय आणि आपल्याला समजून घेऊन उत्तरं लिहायचे. म्हणून वाचता वाचता समजणं हे आवश्यक आहे. पहा पुढच्या 4 ओळी कवितेच्या. धन्यापरी करी खरी माया, सेवा करण्यात तत्पर काया. काया म्हणजे काय? शरीर. खाल्ल्या घरच्या भाकरीला जागतो, इमानी सदा जागृत असतो. आता छान कवितेच्या ओळी वाचल्या की मग तुम्हाला याच्यातले अवघड शब्द सुद्धा समजतील. इमानी म्हणजेच काय? इमानदार. तत्पर म्हणजे लवकर. काया म्हणजे शरीर. आलं का लक्षात? खुशाल म्हणजे निवांत. आलं का लक्षात? ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वाचनानं समजतात बरं का मुलांनो. पहा, वरील कवितेत कोणत्या प्राण्यांबद्दलचे वर्णन आले आहे? किती सोपा प्रश्न होता हा तर. बैल, घोडा, गाय, कुत्रा. एकदम बरोबर आहे, कुत्राच. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय 4. याला टिक केलं. पुढचा प्रश्न. खाल्ल्या घरच्या भाकरीला जागणे या अर्थाची योग्य म्हण कोणती? आता पर्याय दिलेले आहेत, आपल्याला शोधायची काही गरजच नाही. मग पर्यायामधून म्हण कोणती? हे बघा. खाल्ल्या घरचे वासे मोजणे. जशी देनावळ तशी धुनावळ. नाही. दिलं तसं तसं धुना नाही. खाई त्याला खवखवे. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. हे करेक्ट आहे. म्हणजे खाल्ल्या घरच्या भाकरीला जागणे. आलं का लक्षात? म्हणून याचं पर्याय नंबर 4. चला आता पुढचा प्रश्न. शेवटचा 34रा प्रश्न. कवितेत वर्णन आलेल्या प्राण्याचा पुढीलपैकी कोणता गुण कवितेत आला नाही? सेवाभावी वृत्ती आली आहे. कार्यतत्परता हे पण गुण आलाय, तो कार्य करतो. अलग लक्षात आहे बघा. सेवा करण्यास तत्पर म्हणजे तत्परता आहे. स्वच्छंदीपणा. हां, कुत्रा हा स्वच्छंदी असतो, ते वर उल्लेख नाही. इमानदारपणा हे पण आहे, म्हणून स्वच्छंदीपणा नसल्यामुळं पर्याय 3. मग आता मुलांनो 3ही पर्यायाला टिक केलात की आता त्याचे रवर्तुळ छानपैकी रंगवा. चला आता पाहू कविता 2. काय आहे कविता दुसरा भाग कवितेचा? ओळी पहा. अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते, जिथे शांतता स्वतःच निवारा शोधित थकून आली असते. बघा, म्हणजे प्रत्येक ओळ वाचली की अर्थ तुमच्या डोळ्यासमोर यायला पाहिजे बरं का मुलांनो. एखाद्या तळ्याच्या काठी बसावं वाटते आणि जिथं शांतताचाच निवारा असावा आणि शोधित थकून आली असते. कोण? शांतता. जळा आतला हिरवागाळ निळ्याशी मिळून असतो काही, गळून पडत असता पान मुळी सळसळ करीत नाही. आता झाडाचं पान गळून पडतंय पण त्याचा आवाजच होत नाही. जोपर्यंत झाडाला आहे तोपर्यंत सळसळ आवाज येतो, खाली पडल्यावर त्याचा आवाजच येत नाही.
सावल्यांना भरवीत कापरे, जलवलये उठवून देत. उगीच उसळी मारून मासळी, मधूनच वर नसते येत. पंख वाळवीत बदकांचा थवा, वाळूत विसावा घेत असतो. दूर कोपऱ्यात एक बगळा, ध्यानभंग होऊ देत नसतो. बगळा बघा, शिकार करायची असली की ध्यानाचं नाटक करते. हृदयावरची विचारांची धूळ हळूहळू जिथे निवळत जाते, अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते. छान कविता होती. आता बघू प्रश्न. सावल्यांची थरथर कशामुळे होते? पर्याय: लाटांमुळे, किनारांमुळे, बगळ्यांमुळे, तळ्यातील माशांमुळे. मग सावल्यांची थरथर कशामुळे होते? सावल्यांना भरवीत कापरे, जलवलये उठवून देत. म्हणून ह्याचं काय? जलवलय म्हणजे काय? लाटांमुळे. म्हणून पहिल्याचं उत्तर 1. चला आता दुसरा प्रश्न. बगळा ध्यानस्थ का आहे? मग आता बगळा ध्यानस्थ का आहे बरं? पर्याय दिसायले. आता बगळा ध्यानस्थ का बसतो? शांतता भंग होऊ नये म्हणून? पंख वाळावेत म्हणून? नाही. बदक पंख वळवायलेत, पण बगळा सावल्यांना कापरे भरू नये म्हणून? नाही. भक्ष पकडता यावे म्हणून. बकध्यान. ऐका नाही शब्द तुम्ही ऐकला ना, बकध्यान. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 4. बकध्यान इथं नाही आहे शब्द, पण बकध्यान म्हणजेच काय? एक पाय वर करतो बगळा आणि डोळे मिटतो, म्हणजे माशांना वाटते ते ध्यानच करायला, म्हणून त्याच्या जवळ जातात आणि ते लगेच चोंचीनं त्याची शिकार करते. पुढचा तिसरा आणि शेवटचा प्रश्न काय दिले बघा. कवीला तळ्याकाठी बसून राहावे वाटत होते, कारण काय कारण असेल? मासे मिळणार होते म्हणून? छे छे. मनावरची विचारांची धूळ निवळणार होती. हे करेक्ट आहे, हे बरोबर आहे. तरी पुढचा वाचा. बगळ्याला भक्ष पकडताना पाहायचे होते. उसळी मारणारे मासे पाहायचे होते. अरे 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 अरे. ह्याचं खरं उत्तर काय आहे? पर्याय 2. बाकीचे उत्तर म्हणजे हे फक्त विनोद निर्मिती जे आहेत बघा पर्याय. चला आता पाहूया. मुलांनो, आता सर्व उत्तर आले म्हणजे तुमचं झालं का? नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं 5-5 सेकंद घेऊन तुम्ही हे रंगवायचे बरं का. छानपैकी रंगवण्याचा सराव करा. पाहूया पुढची कविता. सोपं चाललंय ना? चला आता पाहूया तिसरी कविता. काय आहे? माऊलीच्या दुग्धापरी आले मृगांचे तुषार, भुकेजल्या तान्ह्यासम तोंड पसरी शिवार. तुकोबाच्या अभंगाला मंद चिपळ्याची साथ, भरार तो रानवारा तसा झाडा झुडुपात. पिऊनिया रानवारा खोंड धावे वारे माप. खोंड म्हणजेच काय? पिल्लू. जे गाईचं पिल्लू असते, मादी असती त्याला गाय म्हणतात आणि नर असते त्याला खोंड म्हणतात. पिऊनिया रानवारा खोंड धावे वारे माप, येता मातीचा सुगंध स्तब्ध झाले आपोआप. अवखळ बाळापरी पक्षी खेळतो मातीत, उभारल्या पंखावरी थेंब टपोरे झेलीत. धारा वर्षतावरून बैल वशिंड हलवी. आता वशिंड म्हणजेच काय? बैलाच्या पाठीवरचा भाग. अवेळीच फुटे पाना गाय वत्साला बोलवी. आता पाहूया प्रश्न. काय दिलेत प्रश्न बघा. पहिला प्रश्न आहे, खोंड सैरावैरा का धावत होता? मग आता खोंड सैरावैरा का धावत होता? पर्यायात बघूया. पहिलं, मातीचा सुगंध आल्यामुळे धावत होता. येता मातीचा सुगंध स्तब्ध झाले आपोआप? नाही, उलट स्तब्ध झाला तो. रानवारा अंगाला लागल्यामुळे.
पिऊन या रानवारा खोंड धावे वारे बाप. करेक्ट आहे. रानवारा अंगाला लागल्यामुळे. तरी पुढचा पर्याय टपोरे थेंब अंगावर पडल्यामुळे नाही, पाऊस पडल्यामुळे नाही, कळपातून चुकल्यामुळे नाही, तर वारं लागल्यामुळे. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 2. चला आता पुढचा प्रश्न. फार सोपे प्रश्न असतात मुलांनो. काय दिले? कवितेतील वर्णनानुसार भुकेलेले तान्हे बाळ कुणाला म्हटलं आहे? नंबर 1 शिवार. ठीक आहे. पुढचा आहे पक्षी. नाही, पक्षी कसा असेल भुकेलेले तान्हे बाळ? खोंड. खोंड तर सैरा वैरा बोलू लागला. वासरू. हां, वासरू आणि शिवार ह्या दोन्हीपैकी काय असेल? तुम्हाला वाटत असेल ह्याचं उत्तर पर्याय 4च आहे, वासरू. अरे तसं नाही मुलांनो. कवितेत बघा काय दिलेलं आहे. काय म्हणलं होतं? हे बघा, माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार, भुकेजल्या तान्ह्यासम तोंड पसरी शिवार. म्हणजे शिवार आ करायलंय आणि पावसाचा वर्षाव व्हायलाय. म्हणजे हे कोण आहे? भुकेजलेलं. भुकेजल्या तान्ह्यासम तोंड पसरी शिवार म्हणजे शिवार हे भुकेजलेलं आहे. म्हणून याचं करेक्ट उत्तर काय मुलांनो? पर्याय नंबर 1. चला आता पाहूया पुढचा प्रश्न, शेवटचा. कवितेतील वर्णन कोणत्या ऋतूमधील आहे? नंबर 1 शरद, नंबर 2 हेमंत, नंबर 3 शिशिर आणि नंबर 4 वर्षा. आता मला सांगा, पाऊस पडायचाच प्रसंग सांगितलेला आहे पहिल्या 4 ओळीतच. म्हणजे नक्कीच हा कोणता ऋतू आहे? वर्षा. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. आता हे तीनही उत्तर इथं टिक केलात तुम्ही. आता आपल्याला छानपैकी सगळे रंगवायचे आहेत वर्तुळ. 5 सेकंदाला एक म्हणजे 15 सेकंदात तिन्ही वर्तुळ रंगवा. पाहूया आता कविता 4. जोर मनगटातला पुरा घाल घाल खर्ची, हान टोमना उचल ना जरा अचूक मार बरची, दे टोले जोवरी असे तप्त लाल लोखंड, येईल आकारास कसे झाल्यावर ते थंड, उंच घाट हा चढून या जाणे अवघड फार, परिधीर मनी धरून या न हो कधी बेजार, यत्न निश्चये करुनी तू पाऊले चढते ठेव, मग शिखराला पोचूनी तू दिसशील जगासी देव, ढळू कधीही देऊ नको हृदयाचा निर्धार, मग भय तुझला मुळी नको सिद्धी खास येणार, झटणे हे या जगण्याचे तत्व मनी तू जाण, म्हणून उद्यम सोडू नको जोवरी देही प्राण. पाहूया आता याचे प्रश्न. बघा बरं काय आहे प्रश्न पहिला. कवितेत प्रयत्न या अर्थाचा कोणता शब्द आला आहे? नंबर 1 सिद्धी. नाही आहे. जोर. यत्न म्हणजेच हे प्रयत्नासाठी आला आहे. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय 3. पुढचा प्रश्न हे बघा, यत्न निश्चये. यत्न निश्चय म्हणजेच काय? प्रचंड प्रयत्न. यत्न निश्चय. चला आता दुसरा प्रश्न काय दिलाय? दुसरा प्रश्न कवितेत दुसरा प्रश्न, यशाचे शिखर गाठल्यावर डॅश डॅश. मग यशाचे ज्यावेळेस आपण शिखर गाठतो त्यावेळेस काय होतंय? नंबर 1 सन्मानास पात्र व्हाल. हां, हे तर बरोबर आहे. भीती वाटणार नाही. नाही. सिद्धी मिळणार नाही. नाही. प्रयत्न सोडावेत नाही. तर यशाचे शिखर गाठल्यावर
सन्मानास पात्र व्हाल, हे करेक्ट आहे. मग शिखराला पोहोचून तू दिसशील जगासी देव, म्हणजे जगाला देव दिसशील म्हणजेच काय, सगळं जग सन्मान करेल. पाहूया शेवटचा प्रश्न. हृदयाचा निर्धार पक्का असेल तर डॅश डॅश, भीती वाटेल. अरे निर्धार पक्का असल्यावर भीती थोडीच वाटेल, सिद्धी प्राप्त होणार नाही. आता निर्धार पक्का आहे तर सिद्धी होईलच ना, भीती वाटणार नाही आणि कार्य पूर्ण होईल. एकदम करेक्ट आहे. तिसरा पर्याय करेक्ट आहे. हा बघा बरं, कवितेमध्ये सुद्धा तसंच दिलेलं आहे. काय काय म्हणलं होतं कवितेमध्ये, हे बघा, हृदयाचा निर्धार ढळू कधीही देऊ नको, हृदयाचा निर्धार मग भय तुझला मुळी नको, सिद्धी खास येणार. समजलं मुलांनो? अशा पद्धतीने आपण चौथी कविता ही पाहिली. आता छानपैकी रंगवायचं. पाहूया कविता 5वी. पाहुनी रूप लावण्य निसर्गाचे, मर्म कळे निसर्गातल्या सौंदर्याचे, पाहता निसर्गातील विविध अंगा, कलामन साठवून घेई नैसर्गिक रंगा, निसर्गाचे करीत निरीक्षण, रेखाटनात करावे आकर्षण, आकर्षक रंग भरण, निसर्गाचे होता आकलन, चित्रकार रंगवतो कॅनव्हासवर निसर्ग चित्रण, रेषा रंग आकार पोत घनता, हा पाया शिकण्या घटकांचा, निसर्गा मानिले शिक्षक खरा निसर्गाचा. बघूया प्रश्न. पुढील पैकी चित्रकलेच्या पायाचा कोणता घटक नाही? नंबर 1 रंग. आता चित्रकलेच्या पायाचा, आता चित्रकलेचा पाया तर मुळात रंग तर आहेच, मग रंग पर्याय 1 हे घटक आहे, आपल्याला म्हणले घटक नाही. नंबर 2 पोत, हे पण आवश्यकच आहे. इथंच सांगितलेले रंग, रेषा, आकार, पोत, घनता हे पाया शिकण्या घटकांचा. घनता हे पण आहे, मर्म हे नाहीये, म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय 4. चला आता पुढचा प्रश्न. काय म्हणले पुढच्या प्रश्नात? मानवाचा खरा शिक्षक कोणास म्हटले आहे? किती सोपं रे हे तर. चित्रकारास म्हटलंय का? नाही. सौंदर्यास? नाही. निसर्गास? एकदम बरोबर आहे. निसर्गा मानिले शिक्षक, म्हणजे निसर्गाला जर आपण शिक्षक मारलं तर तोच खरा निसर्गाचा, म्हणून खरा शिक्षक कोण आहे? निसर्ग, म्हणून पर्याय 3. कला समान, कलाम, कलामणास नाही, कलामणास पण नाही. चला आता तिसरा आणि शेवटचा प्रश्न. काय दिलंय? रहस्य या अर्थाचा कोणता शब्द कवितेत आला आहे? रहस्यासाठी काय आहे? मर्म. एकदम बरोबर आहे. ह्याचं उत्तर काय आहे? मर्म. हे काय आहे? म्हणजेच रहस्य. इथंच दिले बघा, मर्म कळे निसर्गातल्या सौंदर्याचे. मर्म म्हणजेच काय रे? रहस्य. अशा प्रकारे आपण 3ही प्रश्न सोडवलेले आहेत. मग आता सोडवल्यानंतर मग आता आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला माहिती आहे ना? नाही जर रंगवलं तर तुमची एवढी मेहनत बेकार जाईल मुलांनो. पाहूया शेवटची कविता. बघूया कविता 6वी. हे तर परीक्षेत आलेले आहेत बरं का कवितेच्या ओळी 2019च्या. उभारून कर उभे माड हे, शिरी विरांपरी झेलित वृष्टी, जरा पहावे क्षितिजावर तर बुडून जाते धुक्यात दृष्टी, हिरवी झाडे श्यामल डोंगर, धुसर निळसर तलम हवाही, लाल गढूळ जलातून वाहे, उसळत खिदळत चंचल काही,
भिजूनी गेले पंख तरीही बसला तारांवरती पक्षी. मध्येच ठिबके थेंब कोवळा फुलवीत जळी वलयांची नक्षी. ध्वज मिरवीत काजळी धुराचा अग गाडी ये दुरून उत्सुक. खडखड धडधड आज तिची पण भिजून झाली हवी नाजूक. बघा प्रश्न काय दिलाय. प्रश्न पहिला, माडांना कोणाची उपमा दिली आहे. मग आता कोणाची उपमा दिली आहे. पर्याय 1 क्षितिजांची नाही, डोंगरांची नाही, वीरांची. माडांना कुणाची उपमा दिली आहे तर वीरांची. हे बघा, श्री वीरांपरी झेलीत उभारून कर हे उभे माड. माड हे कसे उभे आहेत तर वीरांपरी. म्हणून पहिल्याचं उत्तर काय आता नंबर 3. दुसरं, पुढील पैकी दुसरा प्रश्न काय दिले पहा. पुढील पैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आला नाही असं म्हणलंय. मग पहिला पाणी. पाणीसाठी शब्द आलाय का. आलेला आहे. पाण्यासाठी काय आहे जल. त्याच्यानंतर नेत्र. तुम्हाला वाटेल नेत्र आणि दृष्टी हे समानार्थी आहेत. नाही, दृष्टी म्हणजे नजर, हे नाही येणार समानार्थी. पाऊस. मग तुम्हाला आता कितीही शोधलात तर तुम्हाला वाटेल हे पाऊसच उत्तर आहे. नाही, तर पाऊस म्हणजेच काय वृष्टी हे समानार्थी शब्द. झेंडा, इथं ध्वज आलाय. मग नेत्रसाठी समानार्थी शब्द नाही आहे, म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय 2. चला आता शेवटचा प्रश्न पाहूया. फार सोपे आहेत बरं का हे सुद्धा प्रश्न. काय दिले शेवटचा प्रश्न. पाण्यावर वर्तुळाची नक्षी कोण फुलवते. नंबर 1 निळसर तलम हवा. नाही, निळसर तलम हवा ही काय करते. हिरवी झाडे, श्यामल डोंगर धुसर, निळसर तलम हे नाहीये. धुक्यात हरवलेली दृष्टी. नाही, पाण्यावर वर्तुळ कशी करेल दृष्टी. दुरून येणारी गाडी, दुरून येणारी आगगाडी पाण्यावर कशी येईल. नाही, पक्ष्यांच्या पंखावरून ठिबकणारा पावसांचा थेंब हे करेक्ट आहे. आलं का लक्षात. मध्येच ठिबके, बघा मध्येच ठिबके थेंब कोवळा फुलवीत जळी वलयांची नक्षी. वलय म्हणजे गोलाकार. समजलं मुलांनो. अशा पद्धतीनं कविता वाचन तुम्ही छान करा म्हणजे प्रश्न आपोआप तुम्हाला सुटतील. लक्षात आलं. प्रयत्न करा, जास्तीत जास्त वाचन करा आणि प्रश्न छान वाचून समजून घेऊन सोडवा. धन्यवाद.